का हा माणूस? अहो कुठे आहे तुम्ही? अरे काय हे यार, कुठून नशीब घेऊन आलास एवढं होय रे? आधी यायला तुझ्या त्यांनी काय केलं, दुसऱ्याला बी काही करू देतो का नाही तू? अरे भाडे काय रे, तिथं काय वर जाऊन काय तिथं त्या देवापाशी काय खारकान वाट्यान बदाम ठेवून आला का काय तू? अरे जन्माला कुठे तुम्ही? कुठे दिसना पण. अरे एवढी चांगली बायको भेटली आणि तू हेव्हा असा. अरे इथं आमचा जीव जळून सगळा राग झाला ना तिच्यासाठी. आईला कुठून नशीब घेऊन येत अरे 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 एवढी चांगली बायको. ओरडू नको ओरडू नको, गप 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 ओरडू नको, शांत काय बोलू नको, गप. पारो पारो, अबे या बघ इथं, ये इथं बसले बघ. अगं जीव द्यायला लागलं होतं हिरी मध्ये. अरे उठून घेऊन आलो त्याला इथं. बरं झालं बाई, तुम्ही खरंच वाचवलं. अहो कुठे कुठं नाही शोधलं माहिती का यांना. आणि ही गावची लोक पण बघा ना, लय त्रास देता हो त्यांना. कधी काठ्या मारत्या, दगड मारत्या, रस्त्याने चालले तर काठ्या सुद्धा मारत्या, कुत्रे सुद्धा सोडता हो त्यांच्या मागं. पारू, तुझ्या नवऱ्याला कोणी त्रास दिला ना, फक्त मला सांग तू, एकाकडे बघतो मी काय असं ते. अरे जो पण राव साहेब आहे ना, तो पण तुझ्या नवऱ्याला धक्का सुद्धा लागणार नाही. अरे तुझ्या नवऱ्याला त्रास म्हणजे मला त्रास आहे, मला बघतोच कोण आहे ते, मला फक्त नाव सांग. खरे रावसाहेब, कशी उपकार फेडू मला तेच कळत नाही. तुम्ही मात्र तेवढी मदतीला येत्या गाड्या. नाही नाही, मोह कर्तव्य हे पारू, करावं लागत असतंय. खरे हे लय भोळे आहो. अहो दिवसातला निम्मा वेळ तर मला यांना शोधायलाच जातो. कधी इकडे पळ, कधी तिकडे पळ. आता मी काम बघायचं का यांना बघायचं ते पण कळत नाही. तू काही काळजी करायची नाही, तू माझ्याकडे सोड ह्याला. मी बराबर एकदम वळण आणि त्याच्या पाठीचेच लावतो मी एकदम व्यवस्थित. काळजी करू नको, मी आहे ना. खरंच धन्यवाद बरं तुमची. असू दे असू दे. येते मी. काळजी घे बर का नवऱ्याची, काळजी घे नवऱ्याची. आईला कुठे निघाली रानात काय? हो शेताकडेच निघाली. अगं एवढं ऊन पडलंय आणि एवढ्या उन्हात अनात निघालीस तू? हो आता मी नाही काम करणार तर कोण करीन? आता तुम्हाला तर माहिती हे किती भोळे आहेत, त्यांच्याकडनं नाही होत का, मग मलाच करावं लागतं. अगं पारू,
तुझ्या इतकं काम अख्ख्या गावातले कोणत्याच बाया करत नाही आणि तू एवढ्या उन्हातानात राबतीस. अगं काळी पडशील ना, काळजी घेत जा स्वतःची. हा, या देवाला बी काय म्हणावं, एवढी सुंदर आणि देखणी पोरगी या काय येड्या माणसाच्या म्हणजे भोळ्या माणसाच्या गळ्यात पडली नाही का. पण एवढी राबत जाऊ नको, काळी पडशील ना तू. स्वतःची काळजी घेत जा. हा, खरं बबनराव, बाईचं सौंदर्य हे ना तिच्या कष्टावर असावं ना की दिसण्यावर. आणि खरं सांगू का तुम्हाला, माणसाने ना दिसण्यावर सुंदर नसावं, त्याचं मन सुंदर असलं पाहिजे. बरं चला, येते मी. हो हो पारू. काय देवा, अरे माझं नशीब लिहितानी तू झोपला होता का काय? हा, का तवा ढोलकी वाजत होती, मी दिसलोच नाही का तुला? अरे काय येड्याच्या हातात वाड दिलंय ते. काय सुंदर आणि देखणी पोरगी. हे पारू जर या बबनच्या नशिबात असती ना, त्या पारूला राणी म्हणून ठेवलं असतं, राणी म्हणून. पण अजून बी बबनचे प्रयत्न सुरूच आहेत. तू माझे हक्कच ऐकत नाहीस. माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्या प्रयत्नाला यश दे बाबा. हा, आणि ही राणी पडू दे माझ्या पदरात. प्रयत्न चालूच आहेत माझे. अरे बाबन्या, कितीदा सांगितलं रे तुला त्या पारूच्या मागे मागे येत जाऊ नको म्हणून? कमून हटकीत असतो तिला? म्हणजे तुम्ही आम्हाला चोरून लपून बघत होता काय रावसाहेब? तुम्हाला दुसरे काही काम नाहीत का? घरी बायका पोर आहेत त्यांना बघावं, गावातले दुसरे काम बघावं का? माझ्यावर ध्यान द्यायचं. ए कसनुस तोंड आहे, नी तोंडाला आवर घाल तुझ्या. रावसाहेब म्हणतात आपल्याला, काय माहित नाही का? अरे पुरीच्या मागे लागलास तू. एक गृहमंत्रालयात फोन केला ना, बिन भाड्याच्या खोलीमध्ये आयुष्यभर वास्तारा घेऊन हंडावं लागेल, कळलं का? तुम्ही तुमचे काम बघायचे रावसाहेब, मला बी बबन म्हणतेत. लय तोंड चालू नको, चल काम बघ तुझे. माझंच काम बघतोय, तुम्ही तुमचं काम बघायचं रावसाहेब. तवा तवा त्या पारूच्या माग, पारूच्या माग. हो, तोंड व्हा बाजूला, म्हणजे मध्येच काढता नाही शकत मी. हे काम करतो मी, साडे सोडा आपलं, बस इथं एक ठिकाणी बस जरा गप. काही काम नाही करते, निश्चित काम वाढून ठेवी. काय पारू? अहो रावसाहेब, काही नाही, बोला ना. झालं का काम बिम सगळे? हो, हे काय आताच काम सुरू केलंय. बरं मी काय म्हणतो, त्या बाबण्याला कशाला बोलतीस ग तू? का हो, काय झालं? काय झालं म्हणजे? आता काय धडाच आहे का काय? हा, अगं नंबर 1 बिघडलेलं आहे. हा, दिवसा कीर्तन आणि रात्री नर्तन कार्यक्रम आहे बघ, तुला सांगतो. हो, तमाशाच्या फाडात 4दा मीच पकडून आणलेला आहे त्याला पोलिसाबरोबर जाऊन. पण माझ्यामुळे पोलिसांनी सोडलं त्याला. होय, मग अहो पण असं नाही वाटत होते, किती साधा भळ माणूस वाटतो. घ्या, साधं बोळ वाटतंय तुला ते? अगं पत्ते काय, मटका काय, दारू काय. हा, अरे 10-12 केसेस आहेत त्याच्यावर. त्याच्यामध्ये 4-5 वेळेस तर मीच जामीन देऊन आणलेला आहे सोडून त्याला. काय सांगू तुला, रोज कोर्टातच असतंय ते. किती चांगला माणूस वाटत होता होते. मग काय सांगावं तुला? आणि तू बोलती त्याला? अगं कोणत्या माणसाशी बोलावं? त्याच्यावर बोलल्यानंतर गावात बदनामी होईन का नाही सांग? ठीक आहे, माझ्याबरोबर बोललीस काही प्रॉब्लेम नाही, कोणी काही म्हणणार नाही तुला. पण त्याच्याबरोबर, त्या बाबण्याबरोबर त्याचा नाद म्हणजे बोलत जाऊ नको त्याला. काय म्हणतो? नाही बरं आहे ना? अरे घाबरू नको. अरे हा, ते सांगायचंच राहिलं बघ तुला. अगं त्या मुंबईला हॉस्पिटलमध्ये ना एक माझा डॉक्टर आहे सर्वज्ञ म्हणून, ओळखीचा. सगळा एकदम व्यवस्थित उपचार करते त्याचा. बरं वाटेल हे. बरे होतं म्हणजे काय आता, पण पैसे लागते त्याला. पैसे लागते ना, पण आमची तर लई गरिबी हो, आमच्याकडे एवढा पैसा नाही. मग कशाला पैशाची काळजी करते? अगं येऊ रावसाहेब आहे ना, अगं तुझ्यासाठी आपण काही पण करू. माझी तर लई इच्छा येऊ नीट व्हावा म्हणून एकदा. नीटच करू आपण त्याला एकदम. आणि पैशाचं काही जरी झालं ना, कसं फेडायचं ते, कसं फेडून घ्यायचं आपण बघू ना. तुमचे कसे उपकार फेडून मला खरंच कळत नाही. तुम्ही लई मदत करता बघा आम्हाला. काय कर्तव्य मग. आता मी तुझी काळजी नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची बरं गावामध्ये? बरं. आणि मग आपण दोघ जण जाऊ दवाखान्यामध्ये, चर्चा करू आधी त्यांच्याबरोबर. पैशाची काही काळजी करायची नाही. गाव आपण फोन करायचा रात्री अपरात्री जरी गरज पडली ना, रावसाहेबाला सांगायचं. बाबण्याकडे बिलकुल बघायचं सुद्धा नाही. खराब माणूस आहे. येऊ का मग? काळजी घे. येऊ का? अरे काही नाही. घाबर दिसलंय मला. त्याला काहीतरी जनावर आले म्हणून वाटते. बळे. बरं येऊ का? बरं तेवढं मुंबईला डॉक्टर कडे जाऊ दोघ जण. बरं बघू आधी काय म्हणते डॉक्टर. ये बर का माझ्याबरोबर? येऊ का? जाऊ दवाखान्यात. होय बरं झालं, मानवरा बरा बिन बाई.
तेवढीच एक चिंता राहते बाई काय मस्त म्हणाला. काही नाही पण रावसाहेब म्हणले ना करतील बरं. बहीण खरं बरं. बरं या. बरं बसा इथं काम करते मी. पारू हा बोला ना. कशी आहेस? मी बरे आहे. काय नाही, एक बोलायचं होतं तुला. हा काय हो? त्या रावसाहेबासोबत बोलत जाऊ नको तू. खाऊ काय झालं? अगं तुला त्यांच्याशी कुणी बोलताना बघितलं, माणूस चांगला नाहीये तो. म्हणजे मला माझं त्याच्याशी काही वाकडं नाही, पण माझं सांगायचं कर्तव्य मला असं वाटलं, कारण गावातल्या कुठल्याच बाईकडे त्याची नजर चांगली नसते. अहो पण ते तर चांगले वाटते हो, चांगली मदतशीर आहे, आम्हाला मदत पण करतात. हे बघ पारू, माझं तुला सांगण्याचं कर्तव्य आहे असं मला वाटलं, म्हणून मी तुला सांगितलं. बाकी तुझी इच्छा, पण तो माणूस चांगला नाहीये. तू फक्त सावध राहावा म्हणून मी सांगितलं तुला, बाकी काही नाही. बरं. हां, पाण्याला चालली आहेस? हो हो, त्यांचा लय जिद्द होता पाण्याला जायचं म्हणून. बरोबर, पाणी आणायला चालले. बरं बरं, शंकर बरं आहे का? बरं आहे. हा बरं येतो आम्ही. ठीक आहे ठीक आहे. पण पारू लक्षात ठेव. होय. चालतं. हा पाणी. हा अरे कुठे निघाली गाडी? घर भूक लागली का? भूक लागली? चला भूक लागली ना, तुला गोडी शेव खाऊ घालतो मी. या मोयला लय दिवस झाला गटत नव्हतास, बर झाला आज गाठला. चल तुला दाखवतो काय गावापासून बघतोय मी तुला. माझ्या जिंदगीचं वाटोळ झालं ना सगळं. अरे काय बबन शेठ, कुठे चालले? चाललो होतो असंच गावात चक्कर मारून यावं म्हणलं. हो का? हो. मी जरा चाललोय, आयुक्त साहेबांनी बोलवलं मला मीटिंग आहे. हा. बरं. अरे तिथं पारू बसली होती कुठं? शेताच्या पलीकडे कोपऱ्यामध्ये. असं भेटणार होतं पण म्हणलं तिकडे महत्वाची मीटिंग आहे ना. असं आहे. येऊ का? बरं बरं बरं, या रावसाहेब. मीटिंग आहे. पारू रानात. ए पारू, अगं तुझं नवऱ्याकडे काही लक्ष पेक्षा काय आहे का नाही? हा का मीच लक्ष द्यायचं फक्त? का बरं, काय काय झालं? अरे ते बाबण्याने बघ काय केलंय ते तुझ्या नवऱ्या बरोबर तुमच्या वावराच्या कोपऱ्याला. काय केलं? आता काय मला काय, तू स्वतः डोळ्यावर बघ ना काय आहे ते. काय झालं यांना? तुला ना हे असलंच करायला पाहिजे हरी. यायला सगळं नशीब मायला माझच फुटक. तुझं एवढं कुठून घेऊन आला रे नशीब तू? हा रे हा काय नीट बडा वटक मारीन बा जास्त काय ओरडून गप काय गप. अरे शंकर, पारू कुठे? पारू, आणि तुला बांधलंय कोणी? हा, कोणी बांधलंय तुला? हे काय करताय तुम्ही? मला तुमच्याकडे ही अपेक्षा होती साडा. अजिबात माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही तुम्ही. मला वाटलं होतं तुम्ही साधे बोळे असतील, पण मला माहित नव्हतं माझ्या मागे तुम्ही अशी कांड करतात म्हणून. अरे पारू, मी काय गरज नाही बोलायची. पारू माझं ऐकून तर घे. मला वाटलं होतं चांगला माणूस असं म्हणून मी पण गोड गोड बोलत होते, पण मला काय माहिती माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय माणूस. आणि इथून पुढे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या मागे लागायचं नाही. चला हा चला. अरे पारू ऐकून तर घे. अरे हे पारू, आईला ह्याला बांधून कुणी ठुला असं गड्या. हा, रावसाहेब.
पारू 2 मिनिटं ऐक तर. काय ऐकायचं राहिलं आता बघून? चुकलं माझं पारू. बरं एवढे वेळेस चुकलं, हे शेवटची चुकी झाली माझी, माफ कर ना मला. हे बघा, मला ना आता परत थोडी पण इच्छा नाही तुमच्यासोबत बोलायची. तुम्ही जे काय केलं ते खरंच लय वाईट केलं तुम्ही. अगं पारू, तुझा गैरसमज व्हायलाय. मी असं काहीच केलं नाही, पण तुला वाटतंय तर माझी चूक आहे, पण मला माफ कर ना पारू. हे बघा, आता तुम्ही काही सफाई देऊ नका. मला जे समजले ना ते बस झालं, आता खूप झालं. पारू, मी काहीच नाही केलेलं, तुझा गैरसमज झालाय सगळा. पण पारू ऐक ना पारू, आता चुकलं माझं, मी माफी मागतो, खरंच पाया पडतो, तुझ्या पाया पडतो. पण ऐक ना, जे काय करायचं ना ते करा, पण आता इथून पुढे ना माझ्याशी बोलू नका तुम्ही. पारू पारू ऐक ना. ह्या रावसाहेबांनी सगळा खेळ केलाय. ह्या रावसाहेबाला ना एकदा दाखवावंच लागेल मी कोण आहे ते. ह्याला बबनचा झटका अजून माहित नाही. एकदा ह्याला बबनचा झटका कळला ना, मग कळण याला बी त्यांनी काय केलंय ते. पारूला माझ्यापासून लांब न्यायला लागलाय का, बघतो त्याला चांगलाच. बघा, रावसाहेब म्हणाले ना त्यांच्या ओळखीचे मुंबईला डॉक्टर आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ, ते लगेच तुम्हाला बरं करतील. म्हणजे तुम्हाला कोणी दगड पण मारणार नाही, तुम्हाला कोणी त्रास पण देणार नाही, तुम्हाला सगळं कळन. मग आपण चांगला सुखाचा संसार करू. हे बघा रावसाहेब काय अहो काही नाही, ते घरीच निघाले होते, म्हणलं एकदा तुम्हाला बोलून जावं. तुम्ही म्हणले होते ना मुंबईचे डॉक्टर. हा हा, आता मग जाऊ की मग मुंबईला. हा ना, कधी जायचं? तू म्हणशील तेव्हा, पण ते काय आपल्या दोघांना जावं लागेल. हो पण मग यांना पण घेऊन जाऊ की. तसं नसतंय, पहिल्यांदा त्यांच्याबरोबर चर्चा करावं लागेल. आणि हो, एक दिवस मुक्काम पण करावं लागेल बरं का. एका दिवसात मुंबईहून जाणं होत नसतंय. करू लॉज. मुक्काम? काय झालं? अगं तुला गेट ऑफ इंडिया वगैरे सगळं दाखवतो ना. अरे काय हे कवर हे शेतात काम करणार, एकदा जीवाची मुंबई करून देतो तुझ्या. जाऊ आपण दोघे जण. काय बरं बघू. यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही ना हो घरी. अगं पण बघ, विचार कर, जाऊ आपण दोघे जण. लवकरात लवकर करून टाकू, तुझ्या नवऱ्याला नीट टाकू. बरोबर, चला. आणि लवकर घरी जा, दिवस मावळलाय. हायला, आता हे रावसाहेब कसं गावल गाड्या. ओ रावसाहेब, करा बाने. काय नाही, ते तुमचं ते जुनं आलंय. काय जुनं? पाखरू कमलाबाई रानात आहेत, तुमच्या रानात. सांगावं म्हणलं, वाट बघत होत्या. मला विचारलं, म्हणलं सांगतो भेटले तर. पारू, काय तुम्हाला सांगितलं ना आता माझ्यासोबत बोलू नका म्हणून. का बरं माझी वाट अडवते सारखं सारखं? पारू, मी आज तुझी वाट नाही अडवायला लागलो. तुला नेहमी वाटतं की मी चुकीचा आहे, पण मी चुकीचा नाही आहे. चुकीचा तो रावसाहेब आहे. त्यांनी मागच्या वेळेस तुझ्या नवऱ्याला तिथं बांधून त्यांनी ठेवलं होतं, मी नाही. आणि तुला एवढाच विश्वास नाही ना माझ्यावर? आज मळ्यामध्ये काय केलं रावसाहेबांनी तुझ्या नवऱ्यासोबत, जाऊन बघ तू स्वतःच्या डोळ्याने. मी चुकीचा नाही. माझ्या नवऱ्यासोबत काय करते? कुठे ते? त्यांच्या जवारीत बघ जाऊन. रावसाहेब माझा गेम करतो काय? आज तुझी कशी वाट लागते ते बघ. बबनच्या नादी लागतो. कुठं होती इकडे सगळा जीव मला खाली वर झाली ना वाट बघून. नवरा कुठे? तुझा नवरा? मला काय माहित तुझा नवरा कुठे? माझाच नवरा की हे.
राव साहेब हे काय केलं तुम्ही माझ्या नवऱ्याला साडी घातली मी नाही घातली. अहो काय बोलते मी पाहिलं ना आता मिठी मारते तुम्ही यांना मिठी म्हणजे मला ते माझी बायको. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी तुम्हाला ते किती चांगला माणूस समजत होते आता गाव तर छळ करतेच होता माझ्या नवऱ्याचा नको तो ते त्रास देतच होता अगं पण मला वाटलं होतं तुम्ही तरी मला सपोर्ट करशाल तुम्ही तरी माझी मदत करशाल पण नाही तुम्ही तसेच आहे त्याच लोकांमधले तुम्ही मला तर किती आवाज दाखवत होते का तुझ्या नवऱ्याला मी दवाखान्यात घेऊन जातो त्याला नीट करतो आणि तुम्ही आज माझ्याच नवऱ्यासोबत असं वागताय. अगं तसं नाही ग. ही अपेक्षा नव्हती मला. अगं पण पारू ऐकतं माझं. अगं तसं नाही मला माझी बायको वाटली ग. बस झालं आता इथून पुढे एक शब्द मला बोलायचं नाही आणि माझ्या नवऱ्यासोबत जर तुम्ही जर झटले ना बघा मग सांगितलं नाही म्हणशाल. अगं चालो. पण चला घरी. पारू मी काय तुला तसा दिसलो का काय? अगं मला खरंच माझी बायको वाटली. आईला आईला या बाबण्याच्या माझा खेळ करतोय का? आईला दाखे तुम्ही या बाबण्याला यायला बघतो त्याच्याकडं आता काय असते ते. पारू हे बघ आता काय तुमचं अगं काय म्हणजे तू एवढी रागवल्यानंतर मला कुठं जीव माझा लागतोय होय? अगं मी मुद्दामून नाही केलं. मी काय साडी घालू त्याला बरं घातली म्हणजे अशी साडी नाही घातली मी त्याला गावखोऱ्यात न्यायचं होतं म्हणलं त्याला कसं गुंडाळून नेता येईल म्हणून मी आपलं ते बघितलं हे का बघा रावसाहेब मला ना तुमच्याकडून थोडी पण अपेक्षा नव्हती का तुम्ही असं वागाल म्हणून पण तुम्ही तो पण दिवस आज दाखवून दिला. अगं पण एवढं मनाला कमून लावून घेतीस. अगं माफ कर ना मला. हे बघ उलटा भाषा घालतो मी बस राहू द्या. का? आता मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. अगं पण चल ते दवाखान्यात घेऊन जायचं ना तू मी बरोबर. ए पारू वांदेतेच सगळी. कशी आहेस? मी बरी. साडी आणली होती तुझ्यासाठी. हो कशाला नको मला. मार्केटला गेलतो बाहेर तर म्हटलं ही साडी आवडली मला तर छान दिसेल तुला पारू. जर तुला आवडली तर प्लीज माझ्यासाठी घे ना प्लीज. खूप छान दिसेल रंग तुला. हा माझा आवडता रंग आहे. ह्या साडीवर बघायला आवडेल मला पारू तुला. आज नाही उद्या नेसल. उद्या ठीक आहे बरं चालेल. येऊ मग. पण उद्या नक्की घालशील ना? हो नक्की. येतो पारू.
आवडली ना तुला साडी? हो, चॉईस तुमची म्हणल्यावर भारीच दिसेल की. मला तुला साडी देताना लई भीती वाटत होती, पण आता तुला आवडली म्हणजे मला छान वाटतंय. पारू, खूप दिवसापासून तुला एक बोलायचंय, हा बोला ना. पण काय वाटेल याची थोडी भीती वाटते. आज बोलू शकतो का? हा बोला ना. पारू, पारू तू मला खूप आवडतेस. आणि आजच नाही, आताच नाही, खूप दिवसापासून तू मला आवडतेस. खरं तर मला पण तुम्ही आता थोडं थोडं आवडायला लागलात. खरं तर मला प्रेम म्हणजे काही माहीतच नव्हता, पण जसं तुम्ही माझ्या आयुष्यात आले ना, आता खरं प्रेम कळायला लागलंय मला. मला असं वाटायचं की लग्न सगळं काय असतं, पण आज कळलंय प्रेम पण असतं म्हणून. तुम्ही यायच्या आधी माझ्या आयुष्यात नुसतं उन्हाळाच पडला होता, पण आता कुठे हिरवळ चमकायला लागली. मला पण तुमच्यावर थोडं थोडं खरंच प्रेम व्हायला लागले. पण एक खंत वाटते की माझं तर लग्न झालंय. पारू, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, म्हणजे तुला वाटत असं ना तुझं लग्न झालंय, लोक काय म्हणतील, मला लोकांची पर्वा नाही. मी काहीच टेन्शन घेत नाही. म्हणजे मी स्वीकारायला तयार आहे तुला. आणि ह्या गावातून आपण इथून लय लांब जाऊ, दूर कुठेतरी जाऊ. आणि विश्वास ठेव माझ्यावर पारू, मी तुझ्याशी लग्न केल्याच्या नंतर राणी म्हणून ठेवेन तुला, खरंच. आणि माझं स्वप्न आहे तुझे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहेत मला. तू इतकी राबती उन्हात तानात, आणि तुला इतकं टेन्शन असतं घरचं करायचं बाहेरचं करायचं. माझ्यासोबत तुला कधीच टेन्शन नाही देणार. तुझे जे स्वप्न असतील फक्त तू स्वप्न बघायचे, पूर्ण मी करेल. मला तर आज विश्वासच बसत नाही की माझ्यावर पण कोणी एवढं प्रेम करत असेल. खरंच मी खूप आभारी आहे तुमची. माझं खूप प्रेम आहे पारू तुझ्यावर, खरंच. एकदा विश्वास ठेव, लांब जाऊ आपण, लग्न करू. आणि तुला जे पाहिजे, जिथं जाऊ वाटेल, तुला जे जे करावं वाटेल ते सगळं तुला मी देईल. बरं झालं तुम्ही माझ्या आयुष्यात आले. बरं चला येते मी. घरी एकटीच आहे, वाट बघत असतील. आपण भेटू नंतर. ठीक आहे पारू. पारू, उद्या भेटायचं ना? थँक्यू पारू. अरे पारू, थांब. काय ग, तुला कितीदा सांगितलं त्या बाबण्याला बोलत जाऊ नको म्हणून? हा, त्या बघ पुन्हा सांगितलं नाही म्हणून बनशील बरं का? हा, मी माझं काही पण करीन. मी पण मला बोलायचं की नाही. असं आहे का? तुमचे दोघांचे फोटो आहेत ना माझ्याकडे. हा, त्या सगळ्या गावाला दाखवीन मी, कळलं का? हा, पुन्हा जर मला तू दिसलीस ना त्या बाबड्या बरोबर बोलताना, मग माहित का वाईट नाही बाग, रावसाहेब म्हणतात मला, सांगून ठेवतो. मी माझं बघन, मला काय करायचं ते तुम्ही नका सांगू. बरं असं आहे का? बघायचंय का? तुझ्याकडे पण बघतो त्या बाबण्याकडे पण बघतो का असतं ते.
बाबळ पारू कुठे आईला तिच्या मला तर लय स्वप्न दाखवले तीन त्या दिवशी हा लय गुलू गुलू बोलली मला म्हणली मला बी तुमच्यावर थोडं थोडं प्रेम व्हायला लागलंय मला बी तुम्ही लय आवडायला लागलात मला आता शिक कळली प्रेमाची दुनिया कशी असती हा लय हिरवगार वाटायलंय आधी तोया संघ या येड्या बाबळी संघ तिला लय सुकाळ वाटायला लागला होता पण माया संघ आल्याच्या नंतर तिला वाटलं लय गोड वाटायला लागलंय गोड बोलत होती नुसती आता भेटाना सुधीक मला ती हा किती दिवस झालं चक्र हाणतोय आयले ह्या पोरीच्या जातीचा ना भरोसाच नाही कवा धोका देते त्या आयला मी कुणाला सांगायला लागलोय राव ए होय तिकडं जा पेडी बाबळ बिर बिर मायला पारू काय झालं काय नाही झालं. मग मला भेटत काऊन नाही तू मला तसं वाटतंय की आपण भेटायला पण नको आणि इथून पुढे बोलायला पण नको. अरे असं झालंय काय पारू माझं काही चुकलंय का हा आतापर्यंत मी तुला काही त्रास दिलाय का माझ्याकडून स्वतःकडून तुला काही झालंय का मग कमून नाही भेटायचं अरे माझं लय जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी पारू मला ते माहिती पण मग आता अरे आता असं अर्ध्यात आल्यावर आता अर्ध्यात साथ सोडतात का माझा जीव अडकलाय तुझ्यात तुझ्याशिवाय करमत नाही मला माझं मन लागा नाही कुठंच हो मी बोलले पण मला आता असं वाटतं की मी चुकीचाच निर्णय घेत होते पण आता माझी चूक मला कळली मला असं वाटतं की नको त्या गोष्टीमध्ये पडायला आणि नको तेच बरे त्याच्यामुळे तुम्ही पण आता इथून पुढे माझ्याशी बोलू नका आणि मला पण तुमच्याशी बोलायचं नाही. अरे पण कामून माझं काही चुकलंय ते तरी सांग मी काही त्रास दिला का तुला हा मी तुझ्या काही शंकरला त्रास दिला का माझ्याकडून काय चुकतंय ते सांग ना हा सगळं व्यवस्थित चाललं होतं सगळं म्हणजे आता मी पुढचे स्वप्न बघितलेत तुझ्यासाठी काय काय करायची सगळी तयारी केली तू माझी आता साथ सोडायला लागलीस झालंय काय असं कशामुळे तू नको म्हणतीस मला ते कारण रावसाहेब भेटले होते ते म्हणले की इथून पुढे बबांशी बोलली नाही पाहिजे आणि त्यांना भेटली पण नाही पाहिजे नाहीतर तुझे फोटो अख्ख्या गावात मी दाखवीन मला तर असं वाटतं एवढी बदनामी होण्यापेक्षा आपण नाही बोललेलंच बरं. तू घाबरू नको हे बघ अजून मी तुझ्या सोबत आहे त्या रावसाहेबाला आता मी दाखवतो तू इथंच थांब आधी मी त्याला काय तर बघतो त्याचं आणि मग तुझ्याकडे येतो आणि तुम्हाला भेटायचं बंद करायचं नाही त्या रावसाहेबाला बघतो मी काय करायचं थांब तू इथंच थांब अरे नाम देवा मला एक छान हवा अरे नाम देवा मला एक छान कर काय म्हणले तुम्ही पारूला काय म्हणले ए हात काढ काय म्हणलं मी हा? आमच्या दोघांचं तुला जमाना ना देखवाना ना अरे तुझं काय जमलंय अरे तर माझ्या बरोबर लग्न करणार आहे ती काय लग्न करणार आहे घरात लेकर बाळ बायको आहे असताना तिच्या मागे काय काय काम आहे तुमचं अरे पण तुला काय करायचं तू म्हणायला लागला माझं काय प्रेम आहे तिच्यावर लग्न करणार आहे मी तिच्या संग ए मी कर चूट अरे तुला तुझं शिवताही नाही गेलं तिला का सांभाळावर तू मला सांगता का नीट बोलायचं अरे काय नीट बोलायचं माझ्यामध्ये पडायचं नाही माझं प्रेम आहे जीवा पाड तिच्यावर ए. आणि ती माझीच होणार आहे तिने मला वचन दिलेलं आहे ती माझी होणार आहे एका फोन मध्ये आयुक्ताला एक फोन केला ना मी तर तुझं सगळं जिकडे तिकडे होईल कळलं का तुला रावसाहेब सांगायला बघ हा, आता सांगून ठेवतो. मारू तू सरक ह्यानी आपलं बोललं ना काय चाललं तुमचं हे माझ्यामुळेच हे भांडणं चाललेत ना तुमचे खरं ना माझीच गाढव चूक झाली आणि ना खरं तर मलाच अक्कल नव्हती मी एवढं सोन्यासारखा नवरा सोडून ना मी तुमच्याशी गोडगोड बोलत बसले आणि तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेतला ना अगं पण ह्याला कळायला पाहिजे ना तुझ्या मागे लागतात ना अरे ह्याला कळायला पाहिजे बायको असताना कशाला मागे लागायचं बस म्हणजे बस आता मला कळलंय पण तुम्हाला पण कळत नव्हतं का तुम्ही माझा फायदा घेत बसले पण आज माझे खरे डोळे उघडले नवरा ना तो नवराच असतो आणि इथून पुढे तुम्ही दोघांनी पण माझ्याशी बोलायचं नाही आणि मला भेटायचा पण प्रयत्न करायचा नाही बघतो काय थोबाड चल तुला बघून घेईन मी अरे जा किती काय बघितलेत सोडणार नाही अरे एका फोनवर कार्यक्रम चल कार्यक्रम ना तुझा हा. कार्यक्रम लावल्याशिवाय मी थांबणार नाही अरे जा काय करायचं ते कर पारू हा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातून गेली अरे बघू काय होतंय बघू नाही, आता ते येणार तर सोडणार नाही आपल्याच आयुष्यात येणार तू माझ्याच आयुष्यात येणार आहे पारू तिने वचन दिलंय मला अरे जा जा चल बघून घेऊ तुला मी हा जा कुठे
माझ्याकडून लय मोठी चूक होत होती बघा. मला कसं कळलं नाही का माझं एक लग्न झालेलं आहे, मला एक नवरा आहे, तरी सुद्धा मी दुसऱ्या माणसाचा विचार करत होते. खरंच मी लय मूर्खपणा करत होते बघा. पण मला कळलंय, अहो नवरा तो नवराच असतो. आणि तुम्हाला मी सोडून कोण आहे दुसरं? मी तुमची नाही काळजी करणार तर कोण करीन? खरंच मी तुम्हाला एकटं पडलो. खरंच तुम्ही मला माफ करा. मी तुमच्या पारू थांब ना. थांब ना. हे बघ, जे झालं ते झालं. माझ्याकडून चुकलं मला माहित आहे, पण मी एवढा वाईट नाही आहे. हे बघा, आता जो विषय झाला ना तो तुम्ही सोडून द्या. हे बघा, आता माझ्या मनात पण काहीच नाही तुमच्याबद्दल, आणि तुम्ही पण तुमच्या मनात काहीच ठेवू नका. आणि मी ना खरंच हात जोडते आता. मला ना माझा सुखाचा संसार करू द्या. पारू, अरे पण पारू, खरं प्रेम केलंय मी तुझ्यावर. तुला असा नाही सोडणार. तू माझी झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. बघच पारू तू. अगं पण पारू ऐक तर माझं. अगं म्हणजे हे बघ ना, अगं चुकून होतंय, माफ कर जा. त्याचं काय असतं एवढं? एवढं मनावर घ्यायचं असतं का बरं तू? अगं तुला तर माहिती ना रावसाहेब काय ते. जाऊ दे, सोडून दे. हे बघा, पण तरी मला वाटते तुम्ही जो विचार केला ना तो एकदम चुकीचा केलाय. अगं मी चुकीचा विचार म्हणजे, अगं तुझं लग्न झालेलं आहे, मलाही लेकरं बाळ येतं. एवढी वेळ मला माफ कर. इथून पुढे कधीच नाही, कधी नाही म्हणजे कधीच नाही. तुला अशी संधी पण देणार नाही की तू माझ्यावर रागवलीस, रुसलीस, फुगलीस. माफ कर, माफ कर, माफ. बरोबर, राहू दे. बरं पारू, मी काय म्हणतो, ते दवाखान्यामध्ये डॉक्टर साहेबाला बोललोय ते शंकराच्या इलाजसाठी. केव्हा जायचं मग?